हॅलो. हॅलो. हां. श्री स्वामी हॅलो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मला सांगायचंय. ताई तुमचा आवाज मग येत नाहीये नीट. हॅलो. हां, आवाज कट होतोय थोडा-थोडा. हां. मी तुम्हाला किती दिवस कॉल करते, पण ते तुमचं आणि माझं काय बोलणंच म्हणजे जुळतच नाहीये. स्वामींचीच इच्छा असेल तेव्हा होतं ते सगळं. आता पण कॉल करत आहे, पण तुमचा बिझी येत होता. आता अनुभव चालू होता ना ताई? हां, हां. हं, हं. तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे? हो, अनुभव शेअर करायचा, पण ते कुठून सुरुवात करू म्हणजे म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच कुठून बोलताय ते सांगू शकता? मी ठाण्यातून बोलते. अच्छा, अच्छा. किती वर्षापासून आहात सेवेत आणि? सेवेत म्हणजे आमच्या लहानपणापासूनच म्हणजे लग्नाच्या आधी आई-वडील हे वाह! करायचे ना. वाह! वाह! हां, फारच तेव्हापासून भाग्यवान. सेवेमध्ये म्हणजे ते करायचे तर आम्ही बघायचो ते हे करतायत तर असं. हां, हां. बरोबर. तेच अनुकरण करतात ना मुलं ताई. हां, मुलं. बरोबर. मग अ, अ, म्हणजे बरेच वर्ष झाले असतील आता हो, तुम्हाला. बरंच आता लग्नालाच माझी 8 वर्ष झाली. अरे वाह! बापरे! हां, एक मग छोटी तुम्ही मुलगी तिथे आहे. ते इथे घोडबंदरच्या मठात जाता का? नाही, घोडबंदरच्या इथे नाही. मी इथे आमच्या इथे जवळच आहे म्हणजे. जवळ आहे घोडबंदरच्या तिकडे तुमच्या इथे? हां, आमच्या इथे जवळच आहे म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. अरे वाह! हां. मग काही हां. प्रश्नच नाही. मग काय अनुभव आला ताई? अनुभव म्हणजे असं जर असंच म्हणजे काय फॅमिली म्हणजे असं काही येतं असं रोज, पण ते कसं तेच म्हणजे स्वामींचंच हे आहे का असं म्हणजे हं. की स्वामींचेच ते अनुभव आहेत का असं वाटतं की हां, आता हे स्वामींचेच. अजून कोण देणार ताई? आता हे अनुभव म्हणजे मी तुमचे ऐकते ना तर असं मग मला पण वाटतं की मला पण प्रचिती होईल की हां, हां. छोट्या छोट्या गोष्टीतून का होईना हां, हां, म्हणजे हां. स्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये उभे असतात, पुढे साक्षात्कार देतात. हो, हो, हो. स्वामी आहेत ताई आपले आहेत, आहेत. आणि सेवेत आल्यावर हां. मग काय विचारूच नका. मग तुम्हाला काय काय ना आला बाकी ताई अनुभव? अनुभवाचं काय रोजचेच असे दिव्यामध्ये वगैरे असं काय वेगवेगळं. माझं हां. एक पारायण झालंय. मी पारायण केलं. ते झालं व्यवस्थित म्हणजे हां, हां. दादांना कॉल केला होता. आता पुण्यतिथी बघा होती. हां, हां. हां, त्यावेळेला मी पारायण केलं होतं. अच्छा. कोणत्या दादांना फोन केलेला? राजेंद्र दादांना. अरे वाह! लागला का फोन? केंद्रे दादा. लागला म्हणजे मी मेसेज केला होता त्यांना. तर हं. त्यांनी रिप्लाय दिला मला म्हणजे करायचं. मग मी एकदा परत कॉल करून त्यांना विचारलं की कसं काय करायचं, पण त्यांनी लगेच कॉल उचलला. हां, 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 हां. हां, मग झालं माझं बोलणं. ते बोलले, "तुला करायचंय, तुझी इच्छा आहे तर कर." हां, हां, तर हां. मी केलं होतं. म्हणजे झालं व्यवस्थित, काही अडचण वगैरे आली नाही. हां. झालं मग व्यवस्थित. सगळं व्यवस्थित झालं मग. तर काय मग अजून मी आता स्पेशल अनुभव काय आला कॉल तुम्हाला? कॉल करते त्यांना. जरा फॅमिलीचं आमचं जरा प्रॉब्लेम आहे. आम्ही नवरा-बायको म्हणजे सासू-सासरे वगैरे कोणच नाहीये. आम्ही दोघंच आणि एक छोटी मुलगी. अच्छा. हां, हां. तर जरा फॅमिलीचे खूप प्रॉब्लेम येत आहे. काय प्रॉब्लेम आहे म्हणजे ताई? खूप म्हणजे कुठून सुरुवात करू तेच कळत नाही. म्हणजे सांगा ना म्हणजे लग्न झालं तेव्हापासून आहे की म्हणजे आई-वडील नाहीत, तर चुलत्यांनीच वगैरे लग्न करून दिलं ह्यांचं. म्हणजे आमच्या दोघांचं. अच्छा म्हणजे सासू-सासरे नाहीये तुम्हाला? सासू-सासरे नाहीयेत, लग्नाच्या आधीच झालेले. मग का प्रॉब्लेम का? उलट त्यांनी तर मग एकदम छान राहायला पाहिजे. तेच ना. म्हणजे देव ते माणसाने घेता येत नाही असं पडते. मला तर माझ्या मनाला असं वाटतं. रडू नका, रडू नका ताई. स्वामी सगळं छान करतील ताई तुमचं. खूप परीक्षा घेतात माझे, असं मला वाटतंय. नाही तुम्ही आता अनुभव शेअर केला ना, तुम्ही लवकर पुढचा अनुभव शेअर कराल. पण नक्की झालं काय म्हणजे लग्न झाल्यापासून त्रास देतात का? लग्न म्हणजे झालं नंतर मुलगी वगैरे झाली तोपर्यंत चांगलं होतं. मग? नंतर मुलगी मोठी झाल्यानंतर म्हणजे 2-3 वर्ष झाल्यानंतर जरा बाहेरचं त्यांना चालू होतं. हे फार वाईट आहे हो पुरुषांचं. म्हणजे एवढ्यावर गेलं की त्यांना लग्नच करायचं होतं असे इतक्या स्टेपवर गेले. म्हणजे त्या बाईशी लग्नच करायला निघाले? म्हणजे ती मुलगी होती, बाई नव्हती. म्हणजे हां, हां. तिचं पण लग्न नव्हतं झालं. अच्छा. आम्ही खूप समजावून म्हणजे कॉलवर वगैरे बोलून तिला समजावलं की एक माझी छोटी मुलगी आहे, आमचं पण फॅमिली आहे. असं काही डिस्टर्ब रडू करू नका, नको. रडू नका ताई. सगळं छान होईल तुमचं. मग त्यांनी लग्न केलं का? नाही, लग्न नाही केलं. मग त्या मुलीच्या आई-वडिलांना जाऊन भेटायचं ना ताई. ती मुलगी एकटीच राहते म्हणजे ती पण मुलगी
चांगली नाही. आम्ही बाहेर जशी गेली ना, हां. तर त्या बोलले की मुलगी चांगली नाही आहे ती. आधार दाखवू नकोस. काय, काय, सांगितलं काय ताई? त्यांना. हॅलो. हां, काय? म्हणजे ते असे एकाच म्हणजे म्हणजे चांगल्या ताईंची नाहीये हो, असं समजलं ना मी काय मला काय बोलायचंय ते. हो, हो, हो. हां. तर ते चांगल्या लाईनीचे बोलले नाही. हां. आणि ह्यांना वाटतं की ती चांगली आहे. म्हणजे तिच्यासारखी मुलगी दुसरी कुठेच नाही. बघा हे असंच असतं. आणि आता सुद्धा खूप म्हणजे मी असं मानसिक त्रासात जाते. नाही, नाही. बिलकुल रडू नका ताई. आपण मी खंबीर असं असतं. मी आई-वडील आहेत, पण ते आई-वडिलांना नाही काही सांगू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. नाही, नाही. पण तुम्ही त्या मुलीच्या आई-वडिलांना भेटू नाही शकत? कॉन्टॅक्ट नाही ना म्हणजे आई-वडिलांचा विषयीचा. मग आता ना ताई काय करायचं, हां. रोज तारक मंत्र म्हणता ना तुम्ही? रोज तारक मंत्र आणि फक्त एक जपमाळ करते. बाकी हां, जे कराल काही नाही. ते. जे कराल ते श्रद्धेने करायचं आणि ती रक्षा येते ना आपली रोजची, हां, ती हां. दरवाजातनं त्या मुलीच्या नावाने फुंकायची, की हिचा हां का? नाद इथून जाऊ दे. तिचे इथे लक्षच नको येऊ दे. आणि मिस्टरांचं नाव घ्यायचं आणि हां. त्यांचं नाव घेऊन फुंकायचं आणि सांगायचं, की त्यांचं आमच्यावर प्रेम वाढू दे. घराकडे त्यांनी लक्ष देऊ दे. म्हणजे त्यांना असं आपुलकी नाही. म्हणजे असं वाटतं ना, की संशय येतच मनात, की याचं काहीतरी बाहेरच परत चालू असणार. हां, ते हां, हां. बोलतेच मला, की असं काही नाहीये म्हणून. पण हां, असं हां. मला वाटत नाहीये, की म्हणजे ते असे असतील म्हणून. हां, परत हां. परत त्याच दिशेला गेले असले तर एखाद्या वेळेस. आणि जॉबला आहेत का ते? जॉबला म्हणजे ऑटो चालवतात ते. अच्छा, अच्छा. स्वतःची ऑटो आहे. सगळं आहे बघ व्यवस्थित. पण ते असून उपयोग काय 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 करायचंय ते? बरोबर, बरोबर. जे जे पाहिजे तेच मिळू शकत नाही. आणि मुलं किती आहेत तुम्हाला? मुलगी एकच आहे मला. आता मग 6 वर्षाची म्हणजे 6वं चालू आहे वर्ष आता तिला. पण ना तिला चांगलं वाढवा ताई. काय जास्त अहो आपण सांगते पण कसं तिच्याकडे पण लक्ष नाही व्यवस्थित. माझ्यावर जाऊ द्यायचं मला वाटतं की जाऊ दे मीच सारखं बडबड करत असेल किंवा एखाद्या वाटतं ना की ही सारखी तेच तेच बोलते तर एखाद्या वेळेला कंटाळा येत असेल. पण मुलीला तरी वेळ द्यायला पाहिजे ना. हां, हां. ते पण आणि देत नाहीये. ताई हां. तुम्ही काय करता? मी घरातच शिवणकाम म्हणजे सगळं ड्रेस, ब्लाउज वगैरे सगळं शिवते. हां, मग आता तुमचे पैसे सगळे तुम्ही बाजूला शिल्लक ठेवायला शिका. तसं नाही ना करत मी. माझं म्हणजे घरातच असतं सगळं. नाही, नाही. ते घरीच करायला खर्च शिका. सगळं. नाही ते करायला शिका ताई तुम्ही. त्याशिवाय नाही. खूप असं स्वामींना कधी कधी वाटतं माझी खूप परीक्षा बघतात. नाही, नाही. ते असेल थोडीशी परीक्षा, पण तुमचं खूप छानच होणार. तुम्ही आता अनुभव पण शेअर केला ना, छानच आता पण होईल. आता पण 15 दिवस झाले म्हणजे एक शब्दही बोलत नाही. म्हणजे असं मला गरज असेल तेव्हा बोलायला जाणार मी त्यांच्याशी. ते बोलतच नाही. ते स्वतःहून बोलायला येतच नाही. अगं बाई! स्वतःहून बोलतच नाहीत ते. काही गरज असेल तर मी मेसेज करणार किंवा WhatsAppवर तुम्हाला हे आणायचंय, हे करायचंय, हे एवढंच. घरात येऊन बोलणार नाही, काही नाही. मुलीशी पण नाही. मुलीशी असतात मुली अंगावर वगैरे खेळते ना, असं मुलं लाडाने जातात ना, आता वडील म्हटल्यावर जवळ जाणारच मुलगी. बरोबर. तसं थोडा वेळ जवळ घेणार एवढंच. हं. तर नाही मी पण दादांना कॉल करते मला सेवा वगैरे काय असेल तर द्या म्हणून. हां, हां. पण ते आता कॉल करते पण त्यांचा बंद येतोय आणि मी मेसेज आता केलेला त्यांना की सेवा द्या म्हणून काय असेल तर. नाही त्यांना ना उचलतील ते. हां. त्यांना मेसेज पण सारखा करून ठेवा मेसेज तुम्ही. केला होता मी की काय सेवा असेल तर द्या. ते रिप्लाय दिला होता मला त्यांनी पण सेवा नाही काय दिली आहे म्हणजे असं. अच्छा, अच्छा. देतील, देतील. पण सारखे-सारखे मेसेज करत राहा. हां, हां. कारण खूप जणांचे सारखे मेसेज जातात ना ताई. हां, तुम्ही बोललात ना की सारखे मेसेज करत राहा म्हणजे ते आपला स्वतःहून वर करतील. येतो मेसेज. हां. हां, मेसेज येतो वरती. आणि नाहीतर मग दुपारी यांना करा. कोणाला? भगतताई ना? हां. ठीक आहे, ठीक आहे. कुठे नाहीतरी कुठे करायचं. सगळे आपले सेवा देणारे छानच आहेत. हां, हां. म्हणजे आता दादा कधी बिझी असतील, काही असतील. हां, हां. कधी ताई बिझी असतात. हां, हां. पण प्रयत्न सगळीकडे करत राहायचे ना, करत जिथे राहायचं. सेवा मिळेल तिथे. सगळे सेवा देणारे आपले छानच आहेत सगळे आता. तुमचं खूप छान होईल ताई. तुम्ही म्हणाल, "अरे, माझं स्वामींनी किती छान केलं."
पण असं कोण नाहीये म्हटल्यावर आम्ही दोघंच मुलगी आहे म्हटल्यावर व्यवस्थित राहायला पाहिजे होतं हसून आणि खेळून. त्यांना भावंड वगैरे? भावंड दोघी बहिणी आहेत. त्यांना? बहिणींची पण लग्न झाले. त्यांच्या? हां, त्यांच्या म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीच त्यांचं लग्न झालंय. त्या कशा आहेत? त्या खूप छान आहेत ताई, खूप छान. मग थोडंसं त्यांच्या बहिणीशी असं मैत्रिणीसारखं बहिणीच्या बोलून बघायचं. बहिणीच्या कानावर घातले मी. पण त्यांना कसं ते सांगतात त्यांना पण कॅन्सर म्हणजे झालेलं होतं. आता ऑपरेशन वगैरे झालंय. पण जास्त वेळ त्यांच्यावर पण प्रेशर टाकू शकत नाही ना. नाही सगळ्याच पण गोष्टीचा कानावर घातलंय ना? कानावर घातलंय सगळं बोलणं वगैरे. इथं घरी येऊन मी सगळं त्यांना म्हणजे सांगितलं त्यांच्या कानावर घातले. की मग तुमचा भाऊ बहिणी काही असं-असं बोलल्या त्या करतोय. भावाला? खूप बोलल्या. अच्छा. खूप हां. म्हणजे खूप. पण पण एक असं भाग्यवान आहात ताई तुम्हाला नणंद आहे. दोघी जणी आहेत. दोघी पण चांगल्या आहेत. हं. कारण म्हणजे कुठलीही बहीण ना भावाचा संसार तुटू देणार नाही. एक तर तिचं पण आई-वडील तेच आहेत. म्हणणं आहे. तिचं पण तेच म्हणणं आहे, की ती मला सांगत असते, की "तू होईल धीर नको सोडू, सगळं होईल सुरळीत." हं, पण हं. मी पण किती कंट्रोल करू शकते ना ताई. बरोबर, बरोबर. आज दिवसभर म्हणजे एखाद्या वेळेला वाटतं ना, की दिवसभर काम केल्यावर आपण संध्याकाळी घरी आल्यावर 2 शब्द सुखाचे तरी बोलू शकतो ना. अगदी, अगदी. प्रत्येकाला वाटतं ते. तो म्हणजे असा थकवा कामाचा निघून जातो. बाकी अग काही तुमच्या घरात अगदी असो नाही तर नसो. खरं आहे. पण ताई 2 पैसे जरा बाजूला ठेवायला पण शिका. कारण ना हां. शेवटी कसं आई मुलांसाठी भक्कमपणे उभी राहते. आलं का लक्षात? आलं, आलं आणि लक्षात. ते कुठेच जाणार नाही. तुमचे मिस्टर कुठे जात नाही हा शब्द लक्षात म्हणजे असं ठेवा. मला ते स्पष्टपणे बोललेच नाही, की मी तुला सोडू नाही शकत म्हणजे असं. हां. नाही सोडणार ताई आणि मी पण सांगते तुम्हाला, हां. हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही. हां, हां. तुम्ही अजून लगेच 1 वर्षातच च्या आत तुम्ही लगेच अनुभव शेअर कराल. आणि ती की तिसरी व्यक्ती म्हणजे आमच्या घरपर्यंत पण आली. ते एवढ्यापर्यंत झालं होतं ताई. द्यायचं तिच्या चांगल्या 2-3 कानात. सोडायचं कशाला? ताई असं वाटतं एकटीच राहते. काय उद्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तिने तर उगाच आपल्यावर यायला नको. असं वाटतं. एकटीच राहते तर तो एकटीच तिचाच आहे. राहते. एकटीच राहते म्हणजे ती रूम घेऊन. मग कुठे रूम काय तिची चौकशी करा ना. शेजारी-पाजारी तरी तिची सगळी हिस्ट्री मिळेल ना ताई. एवढं चौकशी नाही साधं केली नाही त्याची. चालत फक्त ताई. एवढं साधं राहून नाही चालत. आता कुठे राहते ते तर माहिती असेल ना? तिथे आमच्या एरियातच राहते म्हणजे हां, हां. तरी एक आता किती 5-6 महिने झाले असतील तिथला. तर परत समोर ती येण्याचा प्रयत्न नाही करत. हां, हां, हां. नाही मग ती जिथे राहते ना तिथे जाऊन तिचे हे करा. म्हणजे आपोआप तिला लाज वाटेल, की आपण काय वागतोय. मूर्ख असतात ह्या. तेच बोलले की संसारातल्या आणि संसार करणाऱ्यांना का तुम्ही असं अडकवता बिनकामाचे? ॲक्चुअली काय झालं ती त्याचीच म्हणजे हे होती, गर्लफ्रेंड होती त्यांच्या. कोणाचे? त्यांच्या मित्राची गर्लफ्रेंड होती ती. अच्छा. हां. आणि ते काय झालं त्या मित्राने सोडली आणि मग हे तिला धीर म्हणजे असं काय बोलतात ना आपण भाऊजी. नाही, नाही. धीर द्यायला जातो आपण हां, मित्राच्या धीर, आता धीर. हां, हां. मित्राने सोडली ना, मग आपण सांत्वन करायला जातो. हां, तर सांत्वन यांच्याच करता गळ्यात करता अडकले ते. ह्यांच्याच गळ्यात येऊन पडली. नाही, नाही. अजूनपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे ते स्वतः बोलतात की असं काय नाही आमचं वगैरे. आता एवढं लग्नापर्यंत ताई म्हणजे समोरचा व्यक्ती बोलतोय मला लग्नच करायचंय मी राहू शकत नाही. नाही, नाही. तुम्ही आता नंदेला बोलवा आणि हां. नंदेला घेऊन जा सरळ तिच्याकडे आणि सरळ नणंद पण तीच बोलत होती की आपण तिच्या घरी वगैरे जाऊया हां, आणि बरोबर. बोलूया. नणंद मागच्या वेळेस मला बोलत होती. नाही जा ताई. तर मी कारण बोलली की जाऊ दे ॲक्शन आता तर काय घेतली वाटत नाही. पाहिजे. काय वाटत नाहीये तसं. पण आता परत तसंच व्हायला लागलंय. नाही, नाही. ॲक्शन तर घेतली पाहिजे ताई हे लक्षात ठेवा. कारण मला खूप त्रास होत होता. असं म्हणजे मग त्रास डिप्रेशनमध्ये असं वाटतं होणारच. साहजिक असं आहे, साहजिक आहे. असं वाटतं की काहीतरी करून घ्यावं. पण माझ्या अरे छोट्या मुलीकडे बघितलं वेडे ना आहेत का? हा चेहऱ्याकडे शब्द पण नाही की खूप काढायचा वाईट ताई. वाटतं ताई. हा शब्द पण नाही काढायचा ताई बिलकुल. आलं का लक्षात? हा शब्द पण नाही काढायचा. सरळ तुम्ही नंदेला बोलवा आणि डायरेक्ट ॲक्शन घ्या आणि मी सांगितलं तसं करा आणि भगतताई किंवा दादांना कॉन्टॅक्ट करत राहा. हं? म्हणजे होईल. लवकर तुम्ही छान अनुभव शेअर कराल. हं? हां. श्री स्वामी समर्थ ताई.
थँक्यू ताई समजून सांगितल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ ताई. हां. हां, श्री लवकर स्वामी शेअर समर्थ. कराल तुम्ही बघा अनुभव. हां, हां, हां. ठीक आहे.